मित्रांनो, सोन्या 50-50 केसरी मैदान 9 तारखेला आजचं सगळ्यात मोठं मैदान आहे मित्रांनो. आणि ह्या मैदानासाठी अनेक लोकांचं पहिलं आधीच म्हणजे पैऱ्यासाठी धडपड चालू आहे, कोणाची पैरं करायचं चाललं. आणि ह्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो मित्रांनो. तर जुने आणि जाणते बैलगाडी मालक आहेत बाळू काका, एक जयकुमार गोरे यांचे विश्वासू कसं असणार आहे काका मैदानी? मैदान आता हे तिसरं वर्ष झालं चालू आहे. मैदान बुकिंग चालू तुमचं व्हायला 8 दिवस बाकी असतानाच अगोदरच त्याचं तुमचं नोंदणी पूर्ण होऊन जाते. 4 दिवस शेवटचे तर नोंदणी होत नाही. एवढी प्रचंड प्रतिसाद आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आदत वासरांचं हे मैदान आहे. तर सगळ्या बैलगाडी मालकांनी कृपा करून लवकरात लवकर नोंदणी करून यात सहभाग घ्यावा आणि एक चांगल्या स्पर्धेसाठी त्याने सहभाग घेऊन एक चांगलं नियोजन चांगल्या प्रकारे आहे. यात कुठलीही वशिलेबाजी किंवा कुठलाही तुमचं भेदभाव किंवा कुठलाही काही प्रकार होणार नाही. पारदर्शकता एक नंबरची राहणार आहे. त्यामुळं कुठल्याही शंका न बाळगता सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे येऊन अगोदर नोंदणी करून तुमचं हे घ्यावं. आणि अपेक्षा आहे जयकुमार गोरे मंत्री आहेत आता, त्यांच्याच नावाखाली हे चषक भरवलं जाते, मंत्री चषक भरवलं जातं. त्याला चांगला प्रतिसाद मिळावा. ते स्वतः उद्घाटनाला किंवा बक्षीस समारंभाला ते स्वतः उपस्थित राहतील, त्याबद्दल काय वादच नाही. आणि एक नंबर मैदानवाल्यांना शुभेच्छा. मित्रांनो, साहेब काय सांगचाल ह्या मैदानाबद्दल? आता हे तिसरं वर्ष आहे मैदानाचं, आणि मैदानाच्या फाट्याबद्दल किंवा आजूबाजूच्या मैदानाच्या परिसराबद्दल काय सांगता? मैदानाच्या फाट्या बघितल्या तुम्ही तर फाट्या एकदम सरळ आहेत. म्हणजे राहणंच असं लेवलमध्ये चढवता कुठे नाही. साईडनं जागा पण भरपूर आहे. पुढं गाड्यासनी थांबाय भरपूर पटांगण आहे. गाड्या जरी उभ्या करायच्या असलेल गाडी मालकासनी त्यासनी पण जागा भरपूर आहे. मैदान तर काय आता तिसरं वर्ष आपलं पर्व आहे. मैदान पण एक नंबरच आहे. त्याला ते बऱ्यापैकी मैदान आहे. मित्रांनो बघा, हे मैदान तिसरं वर्ष मैदानाचं आहे. आणि पहिलं वर्ष ज्यावेळेस झालं त्यावेळेस लोकांनी अंदाज बांधला की हे मैदान भविष्यात लय मोठं होणार. आणि दुसऱ्या वर्षी त्यांनी तेवढ्या गाड्या म्हणजे मला वाटतं 1000 गाड्या घेतल्या असतात. कमीच म्हणजे लोक म्हणत होते आमची नोंद घ्या. हे तिसरं वर्ष आहे. आणि इथं जयाभाऊंच्या नेतृत्वाखाली हे मैदान पार पडत असते, किंवा जयाभाऊंचा पण ह्या मैदानावर म्हणजे कंट्रोल असतो एक प्रकारे, की त्यांचं पण लक्ष असतं या मैदानावर, की बाबा त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक घटकाला बक्षीस दिलं जावं, किंवा हे मैदान आपल्या तालुक्यातलं मोठं व्हावं सगळ्यात. आणि ही तसं मोठं व्हायजोगं मैदान पण आहे. काय सांगचं याविषयी? मंत्री महोदय जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून आत्ता चालू तिसरं वर्ष या सोन्या 50-50 केसरीचं आहे. ही योजना राहुल आप्पा गोरेंनी मांडली त्यावेळेस पहिल्या वर्षी थोडं सगळ्यांना वाटत होतं होईल का नाही, कारण मान तालुक्यात एवढं मोठं मैदान होणं हे सगळ्यांना वाटायचं अशक्य आहे. पण हे तिसरं वर्ष आहे की सातत्यपूर्वक, म्हणजे मागच्या वर्षी 900+ गाड्या झालत्या की अगोदर 3 दिवस नोंद थांबवावी लागली. त्याच पद्धतीनं ह्या वर्षीही तेच होईल असं आम्हाला वाटायला लागलंय. त्यामुळं हे मैदान आहे तिसऱ्या वर्षात येताना ही सगळी बक्षिसं आकर्षक आहेत. आणि बक्षिसं असतानाच इथला पल्ला असेल, इथला ट्रॅक असेल जो म्हणला जातो, तो ट्रॅक एकदम अतिशय सुंदर झालेला आहे. आणि त्या ट्रॅकचं सगळ्या बैलगाडी मालकांनी नियोजन तर तुम्हाला सांगितलेलंच आहे साहेबांनी. त्यानुसार सगळ्यांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी आणि या मैदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद करून घ्यावा. आणि सगळ्यांनी मानदेशात यावं ही आमची सगळ्या मानदेशवासियांची आणि आयोजकांची विनंती राहील. त्या दिवशी भाऊ उद्घाटनाला किंवा त्या दिवसभरात भाऊंची उपस्थिती ही असणारच आहे. त्याचबरोबर विविध मान्यवर आणि सर्व बैलगाडा मालक हेही त्या दिवशी उपस्थित असणार आहेत. मित्रांनो, आपण आता मैदान फाटी जर बघितली मित्रांनो, फाटीतलं अंतर 14 ते 15 म्हणजे मला वाटतं 15 फूट असेल. काका काय सांगचाल फाटीविषयी, काय सांगचाल? किंवा ही विषय आता जसे स्पोर्ट्स बाईकला फाटे असतात, म्हणजे ग्राउंड असते, त्या पद्धतीचं हे ग्राउंड अतिशय सुंदर आहे. टेबल एकसारखा रनिंगला आहे. मी आतापर्यंत बरीच ग्राउंड पाहिले, हे फाटे पाहिले, परंतु एवढं
चांगलं मैदान, एवढे चांगल्या फाट्या कुठंच मला आज तागात बघायला मिळालं नाहीत. आणि अतिशय छान नियोजन. आज मी आत्ता तर एवढीतूनच आलो, आता एवढीत पाऊस होता, इथं अजिबातच पाऊस नव्हता. आणि पाऊस जरी झाला तरी ही रान असं आहे की इथं 10व्या मिनिटाला तुम्हाला गाडी पळवायला काही अडचण येणार नाही. आता सध्याला त्या साईडला बघा मित्रांनो फिरत टाकायला चालू झालं होतं आणि आम्ही दहिवडीतनं झालोय. आता मी तर भिजलोय. मी इथं आल्यानंतर बघितलं की ऊन आहे इथं. मला वाटलं आता दहिवडीत पाऊस चालू आहे म्हणजे मैदानावर पण पाऊस चालू असेल. नाही, काय अडचण येत नाही. आणि आत्ता तसा बघितलं तर म्हणजे पाऊस हा लहान मोठा पाऊस असतोय, असा मोठा पाऊस नसतो. आणि मोठा जरी पाऊस झाला तरी इथं ह्या फाटीला काही प्रॉब्लेम येणार नाही. खाली मुरुम आहे, वरती थोडी थोडी माती आहे, त्यामुळं गाडीला मोठा जरी पाऊस झाला तरी तुमच्या अर्धा तासात फाटी क्लिअर होऊन गाड्या पळायला कुठलीही अडचण येणार नाही. मित्रांनो बघा मैदानावर फेरं टाकायला सुद्धा गर्दी आहे या मैदानावर. त्या दिवशी दादा सरजाला सुद्धा इथंच फेरं टाकलं मला असं वाटते. इथंच टाकलं सराजा आणि पक्षा देवा इथंच फेरं टाकलेली. आता आपा मैदानात नियोजन कसं असणार आहे? फाटीतलं अंतर किती आहे? पल्ला किती आहे? पल्ला 950 ते 900 राहील. जो मागच्या वेळेस पल्ला होता तोच राहील, कारण की आदत वासरांना इथं आपलं रान आहे जवळपास 1100 फूट पल्ला आहे. परंतु आपण पाळण्यायोग्य आपण ठेवतो. मागच्या वेळेस पण 950 ठेवला होता आणि यावेळेस पण तेवढाच पल्ला, म्हणजे 950 ते 900 फुटाचा पल्ला राहील पाहायला. आणि आता आतलं जर अंतर बघितलं तुम्ही तर जवळपास 15 फुटाचा म्हणजे याचं अंतर आहे. आणि सगळे मिळून 16 फुटाची फाटी आहे. आता मला सांगा आपण फाटे किती आहे? इथं फाट्या आत्ता 11 आहेत, परंतु आपण याही वर्षी मागच्या वेळेस पण मला वाटते 800 गाड्यांची आपण नोंद घेतली होती. यावेळेस पण आपल्या डोक्यात तेवढीच गाडी नोंद घ्यावी, कारण की काय की मैदान वेळेत पूर्ण झालं पाहिजे. आणि जो बैल मालक आलाय त्याचं महत्त्वाचं काय आहे की महाराष्ट्रातलं आपलं एकमेव मैदान आहे की जाणावं की या पश्चिम महाराष्ट्रात की या मैदानाचे आपले 3 फायनल होते दरवर्षी. पार पडणं तुमच्या डोक्यात आहे की वेळेत मैदान पार पडलं पाहिजे. आणि 11 फाटे येत्या तुम्ही जास्त गाडी घेऊ शकता, परंतु कारण काय माहिती आहे का राखीव तास सोडायला लागतं ना, इकडे एक इकडे एक. त्यामुळं फाट्यांवर जर गाड्या जास्त घेतल्या ना तर मग जी एक्स्ट्रा गाडी पळवायची कुठं ना, मग तिकडं पळवण्यापेक्षा त्यापेक्षा आपलं लिमिटेड गाड्या घेतल्या की मैदान पण वेळेत पण होतंय. आणि आपल्याला काय आहे, आपलं मेगा फायनल आणि क्वार्टर फायनल पण एक नंबर LED TV आहे ना, आणि दरवर्षी वेगळं काहीतरी बक्षीस असते, त्यामुळं तो फायनल झालाच पाहिजे. त्यासाठी आपण मैदान बक्षिसाची रचना कशी आहे? पहिलं बक्षीस आपलं 1 लाख रुपये, दुसरं 80,000 आहे, तिसरं 60 आहे, चौथं 40 आहे, 5वं 30 आहे, 20, 10, 10, 10, 10, 10 अशी 10 बक्षीस आहेत ती फायनल. आणि त्या फायनलच्या प्रत्येक जो ड्रायव्हर असेल, म्हणजे जे काय 10 ड्रायव्हर आहेत, त्या 10च्या 10 ड्रायव्हर आपण 32 इंची LED TV देतोय. चांगल्या कंपनीची चांगल्या क्वालिटीची TV आपण त्या ड्रायव्हरना देणार आहे. त्याचबरोबर जी 20 म्हणजे 10 हे ड्रायव्हर झाले आणि ते मालक झाले 20, तर 20च्या 20 बैल मालकांना आपण चांगल्या क्वालिटीची त्यांच्या महिलेला पैठणी साडी सुद्धा आपण यावेळी देतो. म्हणजे हा एक नवीन उपक्रम आहे. म्हणजे त्या 20च्या 20 मालकांना पैठणी साडी देणार आपण. आणि आप्पा हे झालं मैदानाचं अंतर पुढं किती पल्ला लांबायचं? तसं हे 3000 फुटाचा पल्ला आहे टोटल सगळा मिळून. म्हणजे इकडे एकदम 100 गट जर तुम्ही आणले ना खालच्या साईडला वर साईडला, तर एकदम 100 गट देखील सोडायची तेवढी कॅपॅसिटी, म्हणजे तेवढी जागा आहे उभं राहायला, नाही का, पाठीमागं पण आणि पुढं पण. त्यामुळं पुढं मध्येच मैदान. हो, आता मागं आपण जिकडून गाड्या सुटणार आहेत तिकडं आपण जवळपास मागं 2000 फूट म्हणजे अंतर असेल मोकळं. आता तिकडे तेवढंच अंतर आहे पुढं. म्हणजे आतापर्यंत एकमेव मैदान आहे की या मैदानात तुम्ही सेमी काढा मागच्या वर्षीची पण एकही गाडी फॉल नाही होत. म्हणजे महत्वाचं नाही का, रान कुठंच खालीवर नाही, टेबल पॉईंट आहे. आणि कुठल्या बाजूला उतार नाही आणि कुठल्या बाजूला चढ नाही, एकसारखं रान आहे पळायला. त्यामुळं आदत वासरांना हे महाराष्ट्रातलं एक म्हणजे नाही का, आता थोडक्यात लॉनवर पळायसारखंच मैदान आहे. थोडं थोडं गवत उगवले, थोडक्यात जसं आहे मॅटवर जसा पहिला कुस्ती खेळतो तशा प्रकारचा आहे. म्हणजे लॉनवरतीच बैल मालकाला पळायला मिळेल, त्या बैलाला पळायला मिळेल. आणि रानात कुठेही खडा नाही का, अशी मातीचं रान आहे, महत्वाचं लाल मातीचं रान आहे. त्यामुळे इथं की जरी पाऊस आला ना भाऊ तर हे चिखल होत नाही. महत्वाचं म्हणजे 10 मिनिटात रान मोकळं. आता मैदानावर अनेक तुम्ही हे केले ते म्हणजे प्रत्येकाला बक्षीस दिलंय, म्हणजे प्रत्येक माणूस इथनं बक्षीस घेऊन जाणार असं? हो, 100%. म्हणजे मेगा फायनलला पण आपण 10 बक्षीस ठेवल्यात आणि क्वार्टर फायनलला पण आपण 10 बक्षीस ठेवल्यात.
आणि त्या मेगा आणि क्वार्टर फायनलच्या प्रत्येक मालकाला पण आपण 32 इंची टीव्ही ठेवलेला आहे म्हणजे नाही का. त्याचबरोबर जो घटक आहे बैलगाडी स्पर्धेचा रील स्टार आहे त्यांना देखील आपण 10 बक्षीस ठेवलेत आणि ज्या रील स्टार महिला आहेत त्यांना पण आपण 5 बक्षीस पहिले ठेवलेली आहे ती. आणि त्याचबरोबर रील स्टारला पहिलं 15,000 बक्षीस त्याचा अनुक्रम तसाच आहे खालीपर्यंत आहे तरी 10 बक्षीस आहे ती. तसं महिलांना सुद्धा ठेवले आपण बक्षीस ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे युट्यूबर्स आहेत ते या पश्चिम युट्यूबरसाठी सुद्धा आपण ज्याला सगळ्यात जास्त व्ह्यूवरशिप मिळेल या मैदानामध्ये म्हणजे आपण त्यांना काल सांगितले आपण कालपासून ती आपली डेट चालू झालेली आहे. म्हणजे कालपासून ज्या मैदानाच्या आज 1 तारखेपासून ज्या काही सोन्या 50-50 केसरी विषयी ज्या बाईट पडतील त्या प्रत्येक युट्यूबर्सला त्याची व्ह्यूवरशिप पाहिली जाईल आणि व्ह्यूवरशिप पाहून त्याचा आपण निकाल 20 तारखेच्या मैदान आपण त्याचा आपण त्या वाटप करणार आहे. आणि व्ह्यूवरशिपला सुद्धा आपण त्याचं प्रत्येकाचं जे लोगो आहे तो लोगो आपण त्या फ्रेमवरती प्रिंट करून आणि अतिशय चांगलं सन्मान चिन्ह आणि त्याला आपण बक्षीस पण ठेवले. पहिले 7,000 ठेवले त्यानंतर 7, 5, 3, 2, 1 अशी युट्यूबरसाठी सुद्धा आपण स्पर्धा ठेवली म्हणजे पहिल्यांदा स्पर्धा भरते या युट्यूबरसाठी. त्यामुळं सगळ्या युट्यूबर्सनी पण या मैदान शोभा वाढवावी त्यांनी देखील सहभाग याच्यामध्ये नोंदवावा. मित्रांनो जर मैदान जर बघितलं आपण जरा मैदान दाखवा तुम्ही. Pitch. तुम्ही बघा प्युअर माती आणि महत्वाचं थोडं गवत आहे आणि या फाटीला पावसाचा काही फरक पडत नाही. महत्वाचा आमच्या भागात पाऊस कमीच असतो बऱ्यापैकी. काय असं पण मित्रांनो बऱ्यापैकी बघा काय वेळेस काय होतं की ही जी अंतर असतं हिथलं मधलं मित्रांनो ही काय मैदानावर ही जी फाटी आहे ती कमी असते म्हणजे थोडक्यात वरून उभा एवढाच असतो त्यामुळे गाडी फॉल झाली तर लगेच पाय इकडे पडतो. परंतु इथं फॉल जरी झाली तर हिथनं मला वाटत नाही की ह्या बाजूला गाडी म्हणजे येईल. आणि ही अंतर आहे बघा मित्रांनो पूर्णपणे ह्या साईडला आणि इकडं म्हणजे प्रत्येक फाटी अशी फाटीत अंतर आहे. आणि काय सांगता काय माहिती की तांबूळ दोंडी माती आहे आणि या मातीचं वैशिष्ट्य असं आहे की या मातीला हवा लागली की माती अशी मोकळी होती पूर्ण नाही का. आणि महत्वाचं म्हणजे आपण गट पासला पण सोन्या 50-50 केसरी सन्मान चिन्ह देतोय. आमचे संदीपभाई माळे यांच्या माध्यमातून आपण त्यांना चषक देतोय. आणि गट पास बरोबरच महत्वाचं म्हणजे हे मैदानाचं अखिल भारतीय संघटना पश्चिम महाराष्ट्र आणि युवा संघटना पश्चिम महाराष्ट्र यांच्या पूर्ण नियंत्रणाखाली यांच्या नियोजनातच हे मैदान आपलं पार पडते आणि फक्त पश्चिम महाराष्ट्रातील बैल मालकांना या मैदानात पाहण्याची संधी असेल. आता कोण समालोचक मंडळी कोण असणार आहे ती किती समालोचक असणार आहे ते नाव घेण्यापेक्षा किती समालोचक असणार? तसं जर आता संघटने नियमानुसार आता तिघांचे नाव आपण टाकू शकतो. या महाराष्ट्रातील बुलंद आवाज सुनील मोरे पेडगाव नाही का ज्यांना समालोचकांचा देव समजला जातो. तसेच वारकरी संप्रदायाचे आमचे विकास सर जगदाळे आणि गणेश तांबे आणि यांच्याबरोबर बाकीचे अजून समालोचन टीम असेल कारण की स्टेजवरती समालोचन टीम वेगळी असेल आणि मैदानासाठी वेगळी असेल असं नाही का 2 भाग आपण केले त्यासाठी सुद्धा. आणि P3 लाईव्हच्या माध्यमातून ही तुम्हाला स्पर्धा बघायला मिळेल. आणि झेंडा पंच किती असणार आहे? झेंडा पंच पण 5 असणार या मैदानाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट झेंडा पंच जास्त पाहिजे मित्रांनो. बाकीच्या गोष्टी काय मी म्हणेन की समालोचक मंडळी काय कमी असले तर चालते पण झेंडा पंच भरपूर पाहिजे का तर झेंडा पंचाचं मेन काम आहे. काय माहिती आहे झेंडा पंचातला डाण्या वागत असतो झेंडा खाला आणि ती स्वतःच हक्काचं मैदानासारखं म्हणजे बापूंला तुम्ही धाडा कधी पण विचारा की मैदानचं काय बापूला सांगितलं बापू माझ्या मला तू कशाला तारीख सांगतोय मैदानची काय माझं मैदान आहे राहुल मी मैदान येणार आणि बापू आणि बापूंची पूर्ण टीम या ठिकाणी झेंडा पंच असेल. आणि झेंडा पंचाबरोबर आमची देखील इथं टीम आहे. आम्ही सुद्धा प्रत्येकाची टीम तयार केली म्हणजे आमचा जो ग्रुप आहे म्हणजे इथली जी मोळी वस्ती ग्रामस्थ आहे आणि निकाल तर पूर्ण मोळी वस्ती ग्रामस्थ आणि जिथलं झेंडा पंच आहे ती सगळी मॅनेजमेंट त्यांच्यावर असते. म्हणजे महत्वाचं आत्तापर्यंत 2 वर्षात या ग्रामस्थांनी निकाल दिलेत एकही निकाल कधी चुकलेला नाही धनाबाब म्हणजे कधी वरड नाही. एवढं मैदान एवढे क्वार्टर फायनलचे सुद्धा निकाल आहे ना हे 3ऱ्या मिनिटाला निकाल तुमचे येतात म्हणजे एवढं पारदर्शक मैदान असते. आणि इथं कधी आजपर्यंत कधी ह्या फाटीव कालवा झालेला नाही निकालसाठी म्हणजे बाकीच्या मैदानात तुम्हाला जी वरड पाहायला मिळते ना वा असं होतं तसं होतं निकाल भेटत नाही ना. इथं काय नाही इथं संघटना जो निकाल देईल तोच. आणि इथली जी पंच कमिटी आहे एवढी जुनी जाणती लोक आहेत ती आणि एवढी प्रामाणिक आहेत ते फक्त खेळावरती प्रेम करतात नाही का त्यांच्यासाठी बारीक मोठा हा कोणच नाही.
मैदान तुम्ही म्हणताय की गाड्या एखाद्या जास्त पण 800च्या वर पण जाऊ शकते, कारण कसं होतं गेल्या वर्षी बऱ्याच लोकांनी पण ह्या वर्षी पण मला वाटतं 4-5 दिवस आधीच नोंद पूर्ण होईल 100% अशी मला खात्री आहे. गेल्या वर्षीचं मैदान बघितल्यानंतर या गोष्टी होत्या. पण सकाळचं किती वाजता मैदान चालू होईल, सगळ्यात महत्त्वाची मैदान किती वाजता चालू होईल, आणि कसं आहे अनेक मैदानात मित्रांनो आधीच सांगितलं असतं की 9 वाजता मैदान चालू होईल, पण ती होतं मैदान 11 वाजता चालू. तसं आपण तुम्ही आतापर्यंत गेल्या वर्षीचं मैदान तुम्ही टायमिंगला केलं, पण टायमावरच तुमचं बोट असणार आहे. किती वाजता चालू होईल? मागच्या वेळेस आपला पहिला फेरा 7 वाजता सुटलेला, तुम्ही बघा युट्यूबला काढून. याही वर्षी आपला पहिला फेरा 7ला सुटेल, कारण की जवळपास 90 फेऱ्यांचं मैदान होतं ना आपलं, त्यामुळं वेळ होतो. आणि काय आपल्याला तिन्ही फायनल काढायच्यात, त्यामुळं बैल मालकांना म्हणून येते की जवळपास आत्तापर्यंत आज म्हणजे नोंद आज खरं चालू झाली, पण अगोदर आपण पावती पुस्तक दिल्यामुळे नोंद घ्यायची चालू होती. जवळपास आत्तापर्यंत 250-500 आसपास नोंद आपली झालेली, पण आज 1 तारीख आहे तरी देखील आपल्याला आज एवढी नोंद झालेली, कारण की अत्यंत चांगला प्रतिसाद आहे बैल मालकांचा. आणि समजा जर 6 तारखेला 7 तारखेला जरी नोंद पूर्ण झाली तर त्या दिवशीच आपण लॉट काढणार आहे. म्हणजे आमचा प्रयत्न असेल 8 तारखेला लॉट काढायचा, परंतु शेवटच्या 2 दिवसामध्ये नोंदीसाठी भरपूर गडबड होती, कारण की बैल मालकाचं पण काय होतं, मी पण बैल मालक आहे, थोडं पायऱ्या बिऱ्याच असते, परंतु माझी पण बैल मालकांना विनंती आहे हा जोडून की बाबा की तुम्ही लवकर पैरे करून तुम्ही लवकर नोंद करून घ्या, म्हणजे आम्हाला पण बाकीचं जे नियोजन आहे मैदानचं ते करता येईल. जेवढे लवकर लॉट्स आपण जाहीर करू तेवढं लवकर बैल मालकाला पण सोपं जाताना पळायला. मागच्या वेळी तुम्ही बघा की आपण अगोदर 2 दिवस आपण लॉट्स काढले होते मागच्या मैदानचे, नाही का, म्हणजे जे मैदानचे लॉट असतात ते लॉट्स पण आपण अगोदर 2 दिवस आपण काढले होते. या वर्षी सुद्धा तोच प्रयत्न राहील. आणि मैदान मित्रांनो आप्पाच्या डोक्यात आहे की 5च्या आत मैदान झालं पाहिजे, आणि मला वाटतंय की 7ला ज्यावेळेस पहिला गट पोहतो त्यावेळेस 12 वाजेपर्यंत 50-60 गट पळून होत होतं, त्यामुळे हे शक्य होतंय. पण टायमिंगवर बोट पाहिजे, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे टीम मजबूत आहे यांची. आणि पब्लिकसाठी आपण तुमच्या मैदानाला आता मी म्हणतो की बाबा आदतचं सगळ्यात मोठं मैदान म्हणावं लागेल, आणि त्यामुळं पब्लिक पण आदत बघण्यासाठी खरेदी करण्यासाठी भरपूर प्रमाणात येत असतात. त्यामुळं पब्लिकला असतं, पब्लिकला कंट्रोल कसं काय? हो 100%. तुम्ही आता बघा फेरा पण बघा, म्हणजे पूर्ण दुराळा उडतो या मैदानात एवढं, म्हणजे आता सगळीकडे पाऊस आहे, पण तिकडे पाऊस नाही, म्हणजे तुम्ही लाईव्ह बघू शकता, नाही का. 8 तारखेला 1 तारखेला आपली तर बाहेर चालू आहे, म्हणजे मला वाटतं 11 वाजता. आणि पब्लिक कंट्रोल आपण पूर्ण बॅरिकेडिंग करणार आहे दानाभाऊ. आणि आपलं मैदान आहे की इकडे जी लोक आहेत अतिशय चांगले भरपूर सहकार्य करतात. या दोन्ही साईडला 2 बांध असल्यामुळे बांधाच्या बऱ्यापैकी लोक खाली उभं राहतात, आणि आपण पूर्ण बॅरिकेड करणार आहोत त्यासाठी पब्लिक कंट्रोलिंग. आणि आमची पूर्ण टीमच आहे, आमची 50 लोकांची आम्ही टीमच केली आहे. इथली ग्रामस्थ आहेत मुळीवाडीचे आणि मुळी गोष्टी. मित्रांनो ही मैदान म्हणजे माती वेगळी आहे, काय सांगता विषयी? माती तांबडसुरी माती आहे. थोडा पाऊस पडला तरी माती सुकून जाते लगेच, आणि हे मैदान रितसर होतं. घेतले निकाली पण ते योग्य आहे सगळे. मैदानाला कुठलीही अडचण येत नाही. आतापर्यंत 3 वर्ष झालं कुठलीही अडचण आली नाही. एक नाव आहे तुमच्या, म्हणजे पहिल्यापासून ह्यामुळे वस्तीच्या फाटीचं नाव आहे चांगलं. आणि मला वाटतं की इथं मैदान असं आता तू किती 4-5 मैदान झाले पण कुठंही गालबोट नाही लागलं. हो, मैदानात गालबोट लागलं नाही, कारण की इथलं सगळे जे ज्यांना आम्ही मैदान दिले ते प्रत्येकाचं फायनल होतच मैदानावरती. कुठली कोणालाही अडचणी येत नाही निकालासाठी कुठली गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच फाटीवर मित्रांनो तुम्ही सोन्या आणि बाकासूरचा फेरा बघितला, ह्याच फाटीवर मित्रांनो तुम्ही सोन्या आणि सुलतानचा फेरा बघितला, ह्याच फाटीवर मित्रांनो तुम्हाला जी कोणी घडवू शकत नाही ती घडणार आहे मित्रांनो, किंवा ती गोष्ट तुम्हाला दिसणार आहे इथं की असं कोणी सुचलं पण नसेल एखाद्याला की सोन्या आणि हरण्याचा फेरा ह्याच फाटी होणार आहे. हो, कारण की 9 ऑगस्टला याच फाटीवरती सोन्या आणि हरणाचा फेरा होईल. आमचे मित्र संदीप दादा यांनी एका शब्दावरती आपल्याला हो म्हणले होते, आणि 1 नंबरचा तुपानी फेरा तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. सोन्या देखील त्या जोशामध्ये आणि हरणे देखील त्या ठिकाणी तयार चालू आहे, कारण की रात्री दादांना कॉल केला होता की कसं काय. आणि एक ड्रायव्हर त्यांचा बसेल त्या गाडीवरती, आणि एक ड्रायव्हर आपला बसेल. 2 ड्रायव्हर असतील गाडीवर, कारण की हरण्याला देखील कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. बघूया आमचा सुद्धा प्रयत्न असेल. आणि 2-3 ड्रायव्हर आहेत, त्यातला एका ड्रायव्हरला आम्ही विनंती करू आम्ही त्या गाडीवर बसू नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा पण इतिहास होणार आहे की फेऱ्याला किंवा ह्या मैदानावर 2 ड्रायव्हर कधी आपण बघितलं नाही, तर ते पण तुमचं एक प्रकारे म्हणजे
स्वप्न म्हणजे एक प्रकारे पूर्ण होणार की 2 ड्रायव्हर, एक त्यांचा ड्रायव्हर एक आमचा म्हणजे आपला ड्रायव्हर, म्हणजे एक प्रकारे म्हणायला हारण्याला कंट्रोल करायसाठी त्यांचा ड्रायव्हर, सोन्याला कंट्रोल करण्यासाठी हितला ड्रायव्हर, 2 ड्रायव्हर 2 बैल. आतापर्यंत त्रिकूट बघितलं, आता चौकूट बघा मित्रांनो. 100%. आणि काय आहे, या ठिकाणी आपला देव बाकासूर सुद्धा एक असणार आहे, प्रमुख उपस्थित असणार आहे बैलाचे. बैल पाळताना तर तुम्हाला बघायलाच मिळेल. परंतु काय आहे, या फाटीवरती त्या बैलाला भरपूर स्टार आहे धनाभाऊ. म्हणजे या फाटी जावा बैल पाळ त्यापेक्षा एकच नंबर केलाय. आणि याही वर्षी काय आहे, या त्या देवबाकासूरनं अनेक खोंडांना नाही का उजेड आणले. कार्तिक सारखा खोंड म्हणजे त्याची कुठं चर्चा नव्हती, त्या आज खोंडाला बैलांना उजेड आणलं. त्या बघा तुम्ही, कार्तिकने 1 नंबर केला पेडगावसारख्या 1000 गाडीमध्ये त्या बैलांना 1 नंबर केला. असं अनेक विक्रम केलेत. याही वर्षी आम्हाला अपेक्षा असेल बकासूरकडून की या देवाकडून याही वर्षी या महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राला कुठला तर अजून अनमोल हिरा मिळावा, अजून कोणतरी नवीन चेहरा असा मिळावा त्या देवाच्या माध्यमातून. आणि त्या बैलाबरोबर जो खोंड पळेल तो खोंड अखंड महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा असते. मित्रांनो बघा, आप्पाचं नियोजन असणार आहे बकासूरला दिसते आम्हाला. आणि संघटनेविषयी किंवा संघटनातलं कोण कोण उपस्थित असणार? संघटनेतील सर्व पदाधिकारी येणार आहेत, कारण की आमचे या बैलगाडी क्षेत्रातील ज्यांना आत्ता अखंड महाराष्ट्र ज्यांच्याकडे देव म्हणून बघतो असे आमचे शेवळ्याबा आणि त्यांची पूर्ण टीम या मैदानात नक्की तुम्हाला पाहायला मिळेल. कारण की मैदानच अखिल भारतीय संघटना यांच्या मार्गदर्शनात भरते, त्यामुळे पूर्ण त्यांची टीम असेल या ठिकाणी. आणि संघटनेचे सर्वच पदाधिकारी तुम्हाला इथं बघायला मिळतील. आणि खास करून तुम्हाला यावेळेस युवाची जी टीम आहे, म्हणजे महेशाप्पा असतील, गोट्या पैलवान असेल, गणेश पुजारी, नंतर आपले आप्पा यांचा महागावचा आप्पा असेल, तुम्हाला ही पूर्ण टीम तुम्हाला ह्यावेळेस इथं तुम्हाला नियोजन करताना तुम्हाला ह्यावेळेस बघायला मिळेल ही टीम पूर्ण, नाही का. म्हणजे आमची जी युवाची टीम आहे, कारण की आपण ज्यावेळेस टाकलेलं मैदान त्यावेळेस हे मैदानच आपण पूर्ण युवा संघटनेच्या हातामध्ये दिले. आणि नक्कीच मला विश्वास आहे की युवाची जी टीम आहे ती टीम या मैदानात तुम्हाला दिवसभर कार्य करताना बघायला मिळेल. म्हणजे प्रमुख मान्यवर म्हणून तुम्हाला युवा बघायला नाही मिळणार, परंतु मैदान पार पाडताना तुम्हाला 100% ते आता युवा संघटनाचे काम करते, म्हणजे अखिल भारतीय संघटनेची जी तुम्हाला बी टीम पाहायला मिळेल ती नक्की तुम्हाला या मैदानात एक उठून काम करताना तुम्हाला बघायला मिळेल. मित्रांनो बघा, नक्कीच युवा संघटनेवर सगळी जबाबदारी आहे आणि नक्कीच ते जबाबदारी पूर्णपणे चांगली पार पाडेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. 50-50 केसरी मैदानात आलोय आणि मैदानावर आता कंटिन्यू फेरं टाकायला वासरं किंवा बैल येत असते ती. त्यांना विचारू की कसं आहे मैदान, कसं आहे, काय वाटतंय? फेरं टाका इकडेच असतं कंटिन्यू? हो, कंटिन्यू फेरं टाकायला आम्ही इकडंच. आणि फेरं काढायचं म्हणलं की आपण ह्या पाटीलीतून फाटी चांगली आहे, म्हणजे रान बी चांगलं आहे, बैलांना वासरांना पळायसारखं. पल्ला आहे महत्वाचं म्हणजे पुढं थांबायची जागा आहे. बर, इकडं तिकडं काय जाण्याचे चान्सेस नाही, गेलं तरी काय लागायचं नाही, तालीतूल नाही, काय डबर नाही, विहीर नाही, काय नाही. बर. तर मित्रांनो आता आज फेरा कोणाला टाकाय आणला? काय आज राणा आणि प्रभू आपली घरचीच गाडीचा फेरा टाकायसाठी आणलेला. राणा आणि प्रभू. मित्रांनो ही राणा तिकडे प्रभूची तब्येत कमी केली बरोबर. हा, प्रभूचं वजन कमी केलं थोडं. प्रभू पहिल्यांदा थोडं आजारपण असल्यामुळं थोडा बैल आता रुटीन आणला, पहिल्या रुटीन आणला बैल. काय सांगता प्रभू, पहिल्याचा नातात फरक आहे? प्रभू येईल आता पहिल्यासारखं स्पीड बघायला भेटेल परत एकदा प्रभूचं, नाही काय अडचण यायची आता प्रभूची. मित्रांनो बऱ्याच वेळा सांगायचं असतो की बाबा गाडीत बोजा तेवढा चाकावं, म्हणजे गाडीत जेवढा जास्त बोजा तेवढा चाकावा बोजा येतो, तसं काम आहे. मित्रांनो बैल पूर्णपणे ह्या साईडला बघा कमी केला त्यांनी आणि बैल वेगळाच आता म्हणजे दिसतोय, एक जास्त तब्येत पण कामाची नाही. आणि मित्रांनो बघा ही सगळी ह्या साईडला सोन्या 50-50 केसरी मैदानावर झाली ती फेरं काढायला. तर ड्रायव्हर फेरं काढायला कशी फाटी आहे, काय म्हणजे फाटी पळाय कशी? फाटी पळायला 1 नंबर फाटी आहे, काय नाही विषय. वासरं बिसरं नवीन वासरं नाही, कसली पण असलं तर काय अडचण नाही. म्हणजे इकडे तिकडे काय धोक्याचं नाही, विहीर काय जवळ नाहीत. आणि फाटीचं म्हणजे मधलं अंतर चांगलं आहे का? हा, मध्ये पण अंतर चांगलं आहे, तास बिस व्यवस्थित आहे ती. असं म्हणजे चढ उतार नाही, काय नाही, चांगलं राहणार पळा. मित्रांनो सोन्या 50-50 केसरी मैदानात अनेक लोकांची म्हणजे बाहेरच्या लोकांना शेवटी आयोजक म्हणतच असतो की बाबा माझं मैदान चांगलं, पण बाहेरच्यांनी म्हटलं पाहिजे कुठेतरी चांगलं. आणि चला